या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत त्या शूटचा डिरेक्टर प्रीतमला सांगत असतो की प्रीतम सर, शूटची सगळी तयारी पूर्ण झाली आहे आणि माझी खात्री आहे की आपलं हे शूटसुद्धा सुपर डुपर हिट ठरेल. आणि त्यावर प्रीतमही हसून हो म्हणतो. तर तो डिरेक्टर प्रीतमला म्हणत असतो की आपलं मागच्या वेळचं शूट खरंच खूप छान झालं होतं. लोकांना आपलं कपल अगदी रिअल कपल वाटलं होतं आणि त्यामुळे आता लाखो लोक त्यांचं पोस्ट वेडिंग बघण्यासाठी उत्सुक आहेत. माझी खात्री आहे की खरंच हे शूट खूप छान होईल. आणि त्यावर प्रीतमही हो म्हणतो. तितक्यात मग दामिनी त्या ठिकाणी येते आणि त्याचवेळी पारूसुद्धा त्या ठिकाणी येते. तर तो डिरेक्टर पारूला विचारत असतो की मॅडम, तुम्ही तयार का नाही झालात अजून? आणि त्यावर पारू काही उत्तर देणार त्याआधीच दामिनी म्हणते की तुम्हाला माहीत नाही आहे का, या शूटमध्ये पारू नसेल. तर तो डिरेक्टर विचारतो की मग कोण असणार आहे? तर दामिनी हसतच सांगते, अनुष्का. आणि ते ऐकून तो डिरेक्टर तर खूपच घाबरतो. तो म्हणत असतो की प्रीतम सर, हे सगळं काय आहे? पहिल्या शूटमध्ये पारू मॅडम होत्या, आता दुसऱ्या शूटमध्ये अनुष्का मॅडम आहेत. हे नाही चालणार, मला एजन्सीसोबत बोलावं लागेल. त्यावर प्रीतम त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्या डिरेक्टरचं असं म्हणणं असतं की जर आपण ॲक्ट्रेस चेंज केली तर खूप मोठा लॉस होऊ शकतो. मात्र तितक्यात अहिल्या त्या ठिकाणी येते आणि त्याला सांगते की हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मागच्या वेळी जोडी चुकली होती. पारू आणि हरीश यांचं शूट होणार होतं, मात्र अचानक हरीश गायब झाला आणि त्याच्या जागी आदित्यला बसावं लागलं. मात्र यावेळी अनुष्का आणि आदित्य यांचं शूट होईल. हवं तर तुम्ही मॅक्ससोबत बोलून घ्या. तुम्हाला मान्य नसेल तर मग हे शूट होणारच नाही. शूट झालं तर आदित्य आणि अनुष्का या जोडीसोबतच होईल. आणि ते ऐकून तो डिरेक्टर अहिल्याला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणतो की मॅम, तुम्ही काहीतरी निर्णय घेतला आहे म्हटल्यावर तो विचार करून घेतलाच असेल. मात्र जर लोकांनी या जोडीला स्वीकारलं नाही तर कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. तो डिरेक्टर त्यालाही ही गोष्ट सांगतो. तर आदित्य रागातच म्हणतो की हा सगळा निर्णय अहिल्यादेवींनी स्वतः घेतला आहे आणि जर काही नुकसान झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी किर्लोस्कर कंपनीची असेल. तुम्ही काळजी करू नका. आणि तो तेथून रागात निघूनही जातो. आणि त्याच्या अशा वागण्यामुळे अहिल्या तर अजूनच चिडते. दुसरीकडे पारू शूटिंगसाठी अनुष्काला तयार करत असते. मात्र त्या गुंडांचा फोन आल्यामुळे अनुष्का घाबरलेली असते आणि त्यानंतर ते लोक पुन्हा एकदा अनुष्काला कॉल करतात. त्यामुळे अनुष्का पारूला सांगते की तू प्लीज जा आणि माझ्यासाठी पाणी घेऊन ये. आणि पारू बाहेर गेल्यावर अनुष्का त्यांचा कॉल रिसीव्ह करते. तर ते लोक अनुष्काला म्हणत असतात की आम्ही बंगल्याच्या बाहेर आलो आहोत, 5 मिनिटामध्ये पैसे घेऊन ये, नाहीतर आम्ही बंगल्यात येतो. त्यावर अनुष्का चिडून म्हणते की काही गरज नाही आहे, तुम्ही आहे तिथेच थांबा, मी पैसे घेऊन येते. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. तर अनुष्का तिला म्हणते की पारू, तू इथेच थांब, मी 5 मिनिटामध्ये येते. आणि ती पटकन घरातून बाहेर पडते. त्यामुळे पारू काळजीत पडते. अनुष्का मॅडम अशा घाई गडबडीत कुठे गेल्या असतील असा प्रश्न तिला पडतो. तर दुसरीकडे शूटची संपूर्ण तयारी झालेली असते. काउंटडाऊन सुरू होणारच असते. अहिल्या प्रीतमला सांगत असते की प्रीतम, सगळं काही व्यवस्थितपणे पार पडायला हवं. जर काही कमी असेल तर आत्ताच सांग, कशाचीही कमी राहता कामा नये. आणि माझी खात्री आहे की आपलं हे शूटसुद्धा हिट होईल. आणि त्यावर प्रीतमही हो म्हणतो. त्यानंतर अहिल्या आदित्यसोबत बोलायला जाते. मात्र तो तिच्याकडे बघतही नाही आणि रागातच तेथून निघून जातो. दुसरीकडे पारूला प्रश्न पडलेला असतो की अनुष्का मॅडम अशा अचानक कुठे गेल्या. ती विचार करत मनाशी म्हणत असते की अनुष्का मॅडमला कोणाचा तरी फोन आला होता आणि म्हणूनच त्यांनी मुद्दाम मला बाहेर पाठवलं आणि आता त्या बाहेर गेल्यात. पण आता मी हे सगळं कोणाला सांगू? जर त्या शूटिंगसाठी आल्या नाहीत तर गडबड होईल. आणि तितक्यात एक माणूस त्या ठिकाणी येत म्हणतो की अनुष्का मॅडमला बोलावलंय. त्यावर पारू म्हणते की ठीक आहे, मी सांगते त्यांना. तर दुसरीकडे अनुष्का पैशांची बॅग घेऊन बंगल्याच्या बाहेर उभी असते. ती त्या गुंडांना फोन करत विचारते की कुठे आहात तुम्ही, लवकर इथे या, मला खूप वेळ नाही आहे, मी पॉवर हाऊसजवळ उभी आहे. आणि ती फोन ठेवून देते. तर दुसरीकडे तो डिरेक्टर म्हणत असतो की अनुष्का मॅडमला बोलावून घ्या. आणि अनुष्का अजून आलेली नाही आहे हे बघून अहिल्या काळजीत पडते आणि ती स्वतः अनुष्काला बघण्यासाठी जाते.
तर त्या खोलीमध्ये पारू उभी असते आणि अनुष्का कुठे गेली असेल, तिला कसं शोधायचं याचाच विचार करत असते. तितक्यात अहिल्या त्या ठिकाणी येते आणि पारूला अनुष्काबद्दल विचारते. त्यामुळे पारू अजून घाबरते. तर अनुष्काला सगळ्यांचे कॉल येत असतात, मात्र ती कोणाचाही कॉल रिसीव करत नाही आणि त्या लोकांची वाट बघत उभी राहते. तर इकडे अहिल्याच्या पाठोपाठ दामिनीसुद्धा येते. तर पारू त्यांना सांगत असते की अनुष्का मॅडम इथे नाही आहेत, त्या मगाशी बाहेर गेल्या. आणि ते ऐकून दामिनी मोठ्याने ओरडून म्हणते, म्हणजे अनुष्का गायब झाली की काय? आणि मग ती अहिल्याला म्हणते की वहिनी, माझी तर ना खात्रीच आहे, या पारूनेच आपल्या अनुष्काला गायब केलं असणार. कारण मागच्या वेळीसुद्धा हिनेच हरीशला गायब केलं होतं, कारण हिला आदित्यच्या शेजारी बसायचं होतं म्हणून. आणि आतासुद्धा हिच्या जागी अनुष्का आहे ना, हे तिला सहन झालं नाही आणि म्हणून तिने अनुष्कालासुद्धा गायब केलं. त्यावर पारू म्हणते की नाही दामिनी मॅडम, असं खरंच काही नाही आहे. तर अहिल्यासुद्धा दामिनीला शांत राहायला सांगते. तर पारू लगेच अनुष्काला शोधण्यासाठी घरातून बाहेर पडते. तर दामिनी नाटक करत अहिल्याला म्हणत असते की वहिनी, तुमची काही हरकत नसेल तर मीच हे शूट पूर्ण करू का? पण ते ऐकून अहिल्या तिच्यावर ओरडत म्हणते की दामिनी, तुला खरंच अक्कल नाही आहे का गं? आपण काय बोलतो, काय करतो याचं थोडं तरी भान ठेव. आणि तीसुद्धा त्यातून बाहेर येते. तर इकडे अनुष्काला आदित्यचा कॉल येत असतो. ती विचार करते की जर याचा कॉल रिसीव नाही केला तर हा लगेच बाहेर येईल, आणि म्हणून ती नाईलाजाने तो कॉल रिसीव करते आणि त्याला सांगते की अरे, एका गरजू माणसाला पैशांची गरज होती, म्हणून मी त्यांना पैसे देण्यासाठी बाहेर आली आहे. त्यांच्या आईचं आज ऑपरेशन आहे, तू काळजी करू नको, मी थोड्याच वेळात परत येते. आणि ती फोन ठेवून देते. त्यानंतर ते गुंड त्या ठिकाणी येतात. अनुष्का त्यांना पैसे देते आणि म्हणते की पुन्हा मला तोंड दाखवायचं नाही, आणि मग त्यातील एक माणूस तेथून निघून जातो. दुसरा मात्र अनुष्काकडे बघत म्हणत असतो की खरंच आम्ही इथून जाऊ का? त्यामुळे ती खूप चिडते आणि त्याला तेथून जायला सांगते आणि पुन्हा बंगल्यात जाण्यासाठी निघते. मात्र हे सगळं काही पारू एका झाडाच्या पाठीमागे लपून बसलेली असते आणि बघत असते. अनुष्काने या लोकांना नेमकी कशाची बॅग दिली असेल याचा ती विचार करत असते आणि मग ती त्या लोकांचा पाठलाग करते. दुसरीकडे अनुष्का आणि आदित्य छान जोडीने उभे असतात. सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात. तो डिरेक्टर म्हणत असतो की तुम्ही दोघेजण खरंच खूप छान दिसताय, माझी खात्री आहे की आपलं हे शूटसुद्धा हिट होईल. तर अहिल्या आणि श्रीकांतसुद्धा आदित्य आणि अनुष्काला एकत्र बघून खूपच आनंदात असतात. आदित्य मात्र तोंड पाडूनच उभा असतो. त्याला सगळेजण समजावतात की चेहऱ्यावर थोडं तरी हसू आण. मात्र पारू त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर काही हसू येत नाही. प्रीतमला विचारत असतो की पारू कुठे आहे, तिला ताबडतोब इथे बोलावून आण. आणि त्यामुळे प्रीतम लगेच पारूला कॉल करतो. तर दुसरीकडे ते गुंड ती पैशांची बॅग घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि त्यांच्या वकिलाकडे ते पैसे देतात. तर पारू हे सगळं काही लपून बघत असते आणि तिला कळतं की त्या बॅगमध्ये पैसेच आहेत, आणि अनुष्का मॅडमने एवढे पैसे या लोकांना का दिले याचा ती विचार करते. मात्र पुढे काय घडते हे बघण्यासाठी ती तिथेच लपून बसते. दुसरीकडे अहिल्या श्रीकांतला म्हणत असते की खरंच अनुष्का आणि आदित्य एकत्र किती गोड दिसत आहेत ना, मला तर असं वाटते की लगेच यांचं लग्न करून टाकावं. आणि ते ऐकून श्रीकांत हसू लागतो. मात्र तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येत म्हणते की वहिनी, मागच्या शूटला ना खरंच खूप मजा आली होती, पण आता तशी मजा येत नाही आहे. आदित्य बघा ना कसा तोंड पाडून उभा राहिला आहे, मला तर असं वाटतंय पारू नाही आहे ना म्हणूनच तो असं वागतोय. आणि ते ऐकून अहिल्या मोठ्यानेच दामिनीवर ओरडते आणि तिला गप्प राहायला सांगते. तर इकडे अनुष्का आणि आदित्यला गृहप्रवेशाचं शूट करायचं असतं, त्यामुळे डिरेक्टर त्यांना बाहेर जायला सांगतो. मात्र आदित्य मनाशी म्हणत असतो की पारू, तू कुठे आहेस? जर तू इथे आली नाहीस ना तर मी हे शूट नाही करू शकणार. आपल्या मित्राला दिलेला प्रॉमिस कोणी असं मोडतं का? मात्र तितक्यात त्याला असा भास होतो की पारू त्या ठिकाणीच आली आणि आदित्यला समजावतीये की आदित्य सर, तुम्ही आनंदाने हे शूट करा, आपण हे सगळं देवी आईंसाठी करतोय ना. आणि मग आदित्यच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं आणि मग तो सुद्धा अनुष्कासोबत बाहेर जाऊन थांबतो. तर इकडे पारू मनाशी विचार करत उभी असते की अनुष्का मॅडमचं हे सगळं नेमकं काय सुरू आहे, त्यांनी या लोकांना एवढे पैसे का दिले आणि हे लोक ते पैसे घेऊन पोलीस स्टेशनला का आले.
आणि तिचे हे सगळे विचार सुरू असतानाच तो वकील त्या गुंडांना बाहेर घेऊन येतो. पैसे दिल्यामुळे पोलिसांनी त्यांना बरोबर सोडलेलं असतं आणि त्या गुंडांना बघून पारूला तर तो सगळा घडलेला प्रकारच आठवतो. आणि अनुष्का मॅडमने या गुंडांना सोडण्यासाठी पैसे दिले त्या गोष्टीवर तर तिचा विश्वासच बसत नाही. काहीतरी खूप मोठी गडबड आहे हे तिच्या लक्षात येतं. तितक्यात तिला प्रीतमचा कॉल येतो. तो तिला म्हणत असतो की पारू पटकन घरी ये, नाही तर दादा शूट करणार नाही. त्यामुळे मग पारू लगेच घरी जाण्यासाठी निघते. तर इकडे आदित्य आणि अनुष्का घराबाहेर उभे असतात. प्रीतम त्यांना सांगतो की छान शूट करा. तितक्यात पारूसुद्धा त्या ठिकाणी येते. प्रीतम तिला सांगतो की आता प्लीज तू इथून कुठेही जाऊ नको, दादाला तू त्याच्यासमोर हवी आहेस, कारण त्याने लग्न तुझ्यासोबत केलं आणि विधी तिच्यासोबत करतोय ना, म्हणून त्याला गिल्ट वाटते. आणि मग तो हसतच तेथून निघून जातो. त्यानंतर मग शूटला सुरुवात होते. आदित्य आणि अनुष्का जोडीने घराच्या दारात येऊन उभे राहतात. त्यानंतर डिरेक्टर अनुष्काला माप ओलांडायला सांगतो. मात्र त्यावेळी आदित्यला फक्त त्याने पारूसोबत जे शूट केलेलं असतं तेच आठवत असतं. त्याला सतत पारूचा चेहरा समोर दिसत असतो. त्यानंतर अनुष्का माप ओलांडून घरात प्रवेश करते आणि आदित्यकडे बघते. आदित्य मात्र तिच्याकडे साधा बघतही नाही. आणि मग त्यानंतर त्याला पुन्हा असा भास होतो की आपल्याजवळ जणू पारूच उभी आहे आणि पारूला सोबत बघून तो खूप खुश होतो आणि अनुष्काकडे बघतच हसून म्हणतो की चल पारू. आणि पारू हे नाव ऐकून अनुष्का खूप चिडते. मात्र तिच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे ती आदित्यचा हात पकडत घरात येते. तर आदित्यला अजूनही अनुष्काच्या जागी पारूच दिसत असते आणि तो म्हणत असतो की पारू तू कायम अशीच हसत राहा. आणि त्यामुळे अनुष्का तर अजूनच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.